केंद्रापासून सुरू झालेला राजकीय भूकंप आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय। राज्यात आधी शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून काही आमदार सोबत नेले आणि महाविकास आघाडीची राज्यातून सत्ता गेली। त्यांनी शिवसेनेचं नाव आणि चिन्हही नेलं। याबाबत अद्याप सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। तसंच शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील फुटली आहे। आज राष्ट्रवादीचे 2 गट पडले आहेत। दोन्ही पार्टी भाजपमुळे आणि ईडी सीबीआयच्या भीतीमुळे फुटल्याची माहिती आहे। आता कमी कालावधीत राष्ट्रीय पार्टी बनलेली आम आदमी पार्टीला देखील भाजपनं मोठा धक्का दिलाय। आपचे 7 खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत। या सर्व घडामोडींवर आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अण्णा हजारेंनी काय म्हटलंय आणि सर्व 7 खासदारांनी राजीनामा न देता भाजपमध्ये कसे सामील झाले आहेत, या व्हिडिओमधून पाहूयात। अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा उभा केला होता। या लढ्यात अण्णा हजारेंसोबत अरविंद केजरीवाल आणि इतर काही जण होते। मात्र अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी पार्टी बनवण्याचं ठरवलं। केजरीवाल यांनी 2012 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना केली। मात्र यावेळी अण्णा हजारेंनी केजरीवाल यांना पार्टी स्थापन करण्यापासून रोखलं होतं। पक्ष आणि राजनीती चिखलासारखी आहे असं अण्णा हजारेंनी त्यावेळी केजरीवाल यांना म्हटलं होतं। मात्र केजरीवाल यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत मनीष सिसोदिया, राघव चड्ढा आणि इतर काही जणांना घेऊन पार्टीची स्थापना केली। 2012 मध्ये स्थापना आणि 2013 मध्ये आपला दिल्लीत सत्ता मिळाली। एका वर्षात सत्ता मिळाल्यानं आणि आप पक्षाची जोरदार चर्चा होत असल्यानं आप आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरू झाला। ईडी सीबीआयची कारवाई सुरू झाली। त्यामुळे आपमधून अंजली दमानिया, कुमार विश्वास, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यासह अनेक नेत्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। आताही आपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राघव चड्ढांनी 7 खासदार फोडल्यानं आपला मोठा धक्का बसलाय। हे खासदार फुटताच अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकतंत्र असल्यानं ज्यांना जिथं जायचं ते गेले। त्यांना काही ना काही परेशानी झाली असेल ते गेले। आपण त्यांना काय करू शकतो? जर योग्य पार्टी निवडली असती तर गेले नसते। स्वार्थ आला तर लोक विसरून जातात। समाजाला आणि देशाला विसरले आणि सत्ता पैशामागे पडते। सत्ता आणि पैशाच्या लालसेपोटी हे सुरू आहे। लोकांनी चारित्र्य संपन्न लोकांना निवडून द्यावं। पक्षाला टिकवण्यासाठी कायदा होण्याची गरज आहे। कायदा झाल्यास आपल्या मर्जीनं कोणी पक्ष बदलणार नाही असं अण्णा हजारे म्हणाले। एक प्रकारे अण्णा हजारेंनीही देशात सत्ता आणि पैशासाठी पक्षांतर होत असल्याचं मान्य केलंय। सध्या देशात सिद्धांत आणि जनता नावाची गोष्ट उरली नसल्याचं दिसून येतंय। जनतेनं निवडून दिल्यानंतर आमदार खासदार आपल्या सोयीनुसार पक्ष बदलतात। राघव चड्ढा, अशोक मित्तर आणि इतर खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला। सध्या राज्यसभेची निवडणूक नाही, त्यामुळे जर सर्व खासदारांनी राजीनामा दिला तर त्यांना घरी बसावं लागू शकतं। त्यामुळे या खासदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर केला। राघव चड्ढांनी आपल्यासोबत 2/3 खासदार नेले। त्यामुळे या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही। सध्या देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। जनता एका पक्षाला मतदान करते, नेत्याला निवडून देते आणि तो नेता दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात असतो। पक्ष रात्रंदिवस मेहनत करून स्थापन केलं जातं। त्या पक्षाला सत्तेत आणलं जातं आणि काही लोकांचा गट एकत्र येऊन पक्षच पळवून नेतात असं दिसतंय। देशात सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।